बेसन लाडू. हा बेसन लाडू सगळ्यांना आवडणारा एक पदार्थ आहे, पण ती बनवण्याची पण एक पद्धत आहे. आता हा लाडू मी बांधते आहे, असं बांधताना एक वेगळी ट्रिक आहे. पण असं बांधला आणि रफली आपण ठेवून दिला तर तो असा ड्राय रफ दिसणार. पण असं बांधून झाल्यावर थोडंसं अलगद हलवलं ना लाडू, की असलेलं तूप लाडवामधलं ते वर येतं आणि आपले लाडू ग्लॉसी दिसतात. किती मस्त ग्लॉसी दिसत आहेत माझे लाडू. कमी तुपामध्ये सुद्धा व्यवस्थित असे न रेगणारे, खाली न पडणारे बेसन लाडू, न चिटकणारे ग्लॉसी असे लाडू बनवण्याची सोपी पद्धत मी सांगते. इथे मी 500 ग्रॅम डाळीचं पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आणि चणा डाळीचं पीठ हे मी पहिले तुपात न भाजता डायरेक्ट कढईमध्ये तूप न घालता भाजते आहे. हीच एक सोपी पद्धत आहे, त्याने हे लाडू डाळीचं पीठ चांगलं खमंग भाजून येईल. आणि भाजताना तुपात तर आपण डाळीचं पीठ टाकून, बेसन पीठ टाकून जर भाजलं ना, त्यात खूप गोळे धरतात आणि ते गोळे फोडता फोडता आपला हात पण दुखायला लागतो. तर पहिले तुपामध्ये डाळीचं पीठ न घालता आपण असं कढईमध्ये 15 मिनटं हे डाळीचं पीठ छान भाजून घ्यायचं, अगदी लालसर रंग बदलेपर्यंत. आणि तुपात जर आपण भाजून घेतलं ना, त्याचे खूप गोळे धरतात आणि धरून धरून आपला हात दुखायला लागतो. तर आणि छोटा चमचा घेऊन असं अलगद अलगद फिरवायचं 10 मिनटं, मस्त लाल होईपर्यंत भाजायचं. त्यानंतर हे डाळीचं पीठ आहे भाजून झाल्यानंतर मी थोडं गार होऊ दिलं आणि चाळणीने चाळून घेतलं. अजिबात हात दुखला नाही मला हे पीठ भाजताना. छोटा चमचा यूज करायचा आणि असं दरदरीत मस्त सगळे गोळे पण फुटून निघतात आणि सुगंध पण छान येतो. त्याच कढईमध्ये मी हे 100 ml ची वाटी आहे तुपाची. 500 ग्रॅमला मी 2 वाटी तूप घातलेलं आहे, म्हणजे 200 ml तूप घातलेलं आहे यामध्ये. 500 ग्रॅमला 200 ml तूप घ्यायचं आणि ते भाजलेलं पीठ आता 1 बाय 1 करून आपण त्यामध्ये टाकून द्यायचं. आता पीठ तर आपलं खमंग असं भाजून झालेलं आहे, त्यामुळे नुसतं तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं. 5 मिनटं मिक्स करताना कुठलेही गोळे धरणार नाही. त्यामध्येच काजू टाकून द्यायचे, थोडं 5 मिनटं फिरवून घ्यायचे काजू टाकून, म्हणजे काजू पण क्रिस्पी होऊन जातील आपले. नंतर एका ताटामध्ये मी ते भाजलेलं सगळं डाळीचं पीठ काजू घालून घेतलेलं ताटामध्ये काढून घेतलं. एकही गोळा माझ्या डाळीच्या पिठामध्ये धरलेला नाही आणि माझा हात पण दुखला नाही अजिबात. हे डाळीचं पीठ परतताना त्यामध्ये मी हे नटमेग, जायफळ काढून घेतलं. आणि इथे 500 ग्रॅमला 2 वाटी म्हणजे 200 ग्रॅम पिठी साखर मी मिक्सरला वाटून ते सारण गरम असतानाच त्यामध्ये टाकलं आणि हे गरम गरम असं मिक्स करायचं. जेव्हा सारण गरम असतं तेव्हा टाकल्याने काय होतं, साखरेचा तो पाक धरतो आणि फटाफट मिक्स होतो. असं मिक्स करत करत हाताने जर आपण केलं तर खूप चटके लागतील. हे बघा मला इथे चटके लागत आहेत, त्यामुळे मी परत काय केलं, चमचा घेतला आणि चमच्याने हळूहळू मिक्स करत गेली. पण हे ना गरम असताना साखर टाकायची, म्हणजे साखर पण मेल्ट होते त्या गरम वाफेने आणि एकसारखे होतात. आणि हे साखरेचे गोळे तर धरत नाही, पण ते गरम असल्यामुळे ते मेल्ट होऊन एकसारखं सॉफ्ट असं पीठ व्हायला पाहिजे. 5-10 मिनटं आपण छान अलगद ते मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत ते साखरेला ना असा पाक सुटत नाही तोपर्यंत. तो साखरेला पाक सुटतो कारण ते गरम असल्यामुळे. आणि असं तूप पण ओलं 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 होतं आणि बघा मस्त पोळा धरला जातो आहे. आणि असं हाताने थोडंसं गार झाल्यानंतर हाताने पण तुम्ही असं मळून घेऊ शकता. इथे लाडू बांधते आहे मी, पण असं लाडू बांधताना ना असं बांधून झाल्यावर थोडा हातावर हलवायचा तो लाडू, म्हणजे कसं वर पण तूप असं लाडवाला येतं आणि आपले लाडू पण मस्त क्रीमी क्रीमी ओले ओले तुपकट दिसतात. आहे ना छान आयडिया. आता इथे माझे लाडू बनवून झालेले आहे. अगदी खाली बसले नाही, प्रमाण पण माझं एकदम अचूक आहे. 500 ग्रॅम डाळीच्या पिठाला तुम्ही 200 ग्रॅम तूप घ्या आणि 200 ग्रॅम साखर घ्या, वेलची पावडर, नटमेग टाका, मिक्स करून घ्या. गोळे धरणार नाही, रेलणार नाही, चिकटणार नाही. आता हा जो लाडू बांधतानाच आहे ना, एक ट्रिक खरं लक्षात ठेवा. कसा रफली दिसतो आहे ना, पण हा जर तुम्ही असं हातात फिरवून घेतला ना तर छान ग्लॉसी तुपकट दिसतील. आता इथे मला शुगर फ्री लाडू पण बनवायचे होते, त्यातलेच थोडं सारण घेतलं आणि मी ते शुगर फ्री साखर मिक्स करून छान
वेलची पूड टाकली त्यामध्ये, नटमेग थोडं किसलं. तर ज्यांना घरामध्ये साखर चालत नाही त्यांच्यासाठी चांगली आयडिया आहे. हे पण लाडू मी 5 ते 7 लाडू बनवून घेतले. म्हणजे दोन्ही सारणामध्ये एका सारणामध्ये दोन्ही लाडू माझे बनलेले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग.